पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या हृदयातही। ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जय ख्रिस्त। जय ख्रिस्त। एकमेकांकडे बघून हसून आपण जय ख्रिस्त म्हणूया। आज नवीनाचा 6वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी विशेष करून आपण एकमेकांना क्षमा करण्यास तसेच एकमेकांकडून क्षमा मागण्यास आपण कृपा मागूया। क्षमा करणे ही एक दैवी गुण आहे, ते आम्ही आपल्या शक्तीने करू शकत नाही, हे सोपं नाही, पण आपल्याला देवाची कृपेची गरज आहे। तर थोडं वेळ शांत राहा, आपण आपले डोळे बंद करूया। या मिसामध्ये भाग घेत असताना आपण देवाकडून कृपा मागूया। हे देवा, ज्यांनी मला दुखावले आहे त्यांना क्षमा करण्यास मला कृपा दे। हे जर मी कोणाला दुखावलं आहे, मला क्षमा मागण्यास कृपा दे। मिसामध्ये भाग घेत असताना आपण आपल्या पापांची क्षमा मागूया। एक पवित्र हृदयाने या मिसामध्ये भाग घेऊया। आपण एकत्र प्रार्थना करूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हाजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व कायद्याने मी फार पापे केली आहे। माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून मी तुम्हाला धन्य मानतो, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधूंना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेतो। आमेन। गीत क्रमांक 21, हिम नंबर 21, प्रभू दयेच्या सागरा। हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे। कुमारी मरेच्या गौरवमय प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे। या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो। आमेन।
पौलाचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजनो, जसे आध्यात्मिक बुद्धीच्या माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दही आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हैवा आणि कलह आहे, त्या अर्थी तुम्ही दही आहात की नाही, आणि मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपोलोचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. अपोलोस कोण आणि पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपोलोसने पाणी घातले, पण देव वाढवत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहे. तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 39, हिम नंबर 39, वर्णू किती. शुभवर्तमानासाठी उभे राहा. गीत क्रमांक 47, हिम नंबर 47. Hallelujah.
तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभू तुझा गौरव असो. येशू सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पिडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्यांनी तिच्यावर ओनावून तापाला दाटविले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्याची सेवा करू लागली. सूर्यास्तवाच्या वेळी ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगाने पिडलेली होती त्यांनी त्यांना त्यांच्याकडे आणले आणि त्यांनी त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूत देखील पुष्कळ माणसातून निघाली. त्यांनी त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करीत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्याच्याच ठायी मला पाठवले आहे. मग तो यहुद्यांच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जय ख्रिस्त. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू ऑल? नोबडी इज आस्किंग मी हाऊ आय एम. फादर, तुम्ही कसे आहात? कोण विचारत नाही मला. कॅन यू टेल युअर नेबर गॉड ब्लेस यू? थोडंसं असं हलवून न झोपले, गॉड ब्लेस यू. हां हो सॉरी, गॉड ब्लेस यू. येस, उठलो आम्ही सगळे. व्हेरी गुड. आज आपण एक विषयावर बोलणार आहोत जे ख्रिस्ती समाजाच्या हृदयाच्या खूप जवळ आहे, ख्रिस्ताच्या हृदयाच्या जवळ आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपण जाणवलो जातो. क्षमा, टू फॉरगिव्ह इज डिवाइन. आणि हे एक दैविक गोष्ट आहे की आपण क्षमा करायला हवं. 1980 मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय जेव्हा रोममध्ये व्हॅटिकनमध्ये त्यांच्या गाडीत जाऊन सगळ्यांना भेट देत होते, इन हिज पेपल ऑडियन्स, हजारोच्या संख्याने, अशी कशी लोक जमले आहेत तशा हजारोच्या संख्याने लोक व्हॅटिकनला आलेली त्यांना बघायला. आणि ते त्यांच्यामध्ये त्यांच्या मोबाईल कारवर बसून जात होते. आणि अशा प्रकारे जात असताना त्यांनी एक लहान मुलाला असं पाहिलं. एक लहान मुलगा त्याच्या आईच्या हातात होता आणि ती आई असं उचलते पोप जॉन पॉलला दाखवायला की हा माझा मुलगा आहे, त्याला आशीर्वाद द्या ना. पोप जाताना असं 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 करत जातात म्हणून ती आई अशी वरती करते. तर पोप जॉन पॉल टी गाडी थांबवतो आणि म्हणतो त्या मुलाला माझ्याकडे आणा. आणि तो मुलगा त्याच्याकडे आणतात, त्याला पकडतो, त्याला त्याच्यावर कुचू 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 असं खेळतो. आणि इतकं तो एक 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 प्रेमाचा तो एक मोमेंट आपण बोलतो ना, इट वॉज अ मोमेंट ऑफ लव्ह, इट वॉज अ मोमेंट ऑफ करेसमेंट. की किती छान असं एक चित्र की तो पोप आणि ते लहान एक मुलगा, एक बाळ त्याच्या हातात, त्या बाळाला जवळ घेऊन त्याला आशीर्वाद देऊन तो परत एकदा त्या बाळाला त्या आईच्या हातात देतो आणि परत ती प्रोसेशन सुरुवात होते. जसं थोड्याच वेळानंतर सगळे हसतात, त्या लहान मुलांना पाहत आहेत. एक अनोळखी व्यक्ती पोप जॉन पॉल टूला गोळी मारते आणि ती गोळी येऊन त्याच्या हृदयाच्या बाजूलाच जाऊन लागते आणि तो तिकडे त्याच्या बॉडीगार्डच्या हातात खाली पडतो. आणि सगळीकडे धावपळ, लोक धावून गेली. पूर्ण जगभरात न्यूज की कोणीतरी पोप जॉन पॉल टूला गोळी मारली आहे आणि ते आता हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांच्यावर उपचार होत आहे. काही वेळानंतर, काही आठवड्यानंतर जेव्हा पोप जॉन पॉल बरे झाले आणि परत एकदा त्यांचा ऑडियन्सचा दिवस होता, जेव्हा पोप लोकांना भेटतात, ते खिडकीमध्ये येऊन बोलतात. पोप, कुठलेही पोप असतात, त्याला म्हणतात पेपल ऑडियन्स. त्या दिवशी एक माईक लावलेलं
परंतु कोणच व्यक्ती नाही. पोप जॉन पॉल II त्यांच्या खाटेवर आहेत, रिकव्हरी करत आहेत, आणि त्यांनी एक रेडिओ लावला तिथे त्या माईकजवळ असा, आणि रेडिओ लावून पोप जॉन पॉल IIचे शब्द ऐकायला येते सगळ्या लोकांना. आय फॉरगिव्ह मेहमद अली आका. त्याचं नाव होतं आय फॉरगिव्ह मेहमद मली आका फॉर व्हॉट ही हॅज डन. मी मेहमद अली आकाला क्षमा करतो ज्यांनी त्याने हे मला गोळी मारली आहे म्हणून. आय फॉरगिव्ह, दुसरं काहीच नाही. आणि लोकांच्या डोळ्यात अश्रू निघायला लागले, कारण ज्या व्यक्तींना गोळी मारली आहे तो व्यक्ती स्वतः बोलतो की मी त्याला क्षमा केली आहे. काही दिवसानंतर 1983 मध्ये 3 वर्षानंतर पोप तुरुंगात जातात त्याच्याशी भेटायला. त्याच्याबरोबर जाऊन 1-2 खुर्ची लावून मित्रांसारखे हसून खेळून त्याच्यावर हात ठेवून त्याचा हात धरून पोप त्याच्याबरोबर बोलतात. एक मित्रासारखं. जगभरात परत न्यूज, पोपनी ज्यांनी त्याच्यावर गोळी मारली त्याच्याबरोबर बसून बोलतायत, हसतायत. क्षमा केली त्या व्यक्तीला ज्यांनी त्याला गोळी मारली. 2007 मध्ये आपण म्हणतो ना क्षमा खूप कठीण आहे, परंतु जर क्षमा केली तर देवाचा स्पर्श त्या व्यक्तीला जाणवतो. फॉरगिव्हनेस ब्रिंग्स हिलिंग इनसाइड आउट. व्यक्ती बदलून जातो जर मी क्षमा केली तर, कारण ते दैविक आहे. आणि 2007 मध्ये सुमारे 24 ते 25 वर्षांनंतर तो व्यक्ती बोलतो की मला बाप्तिस्म घ्यायचा आहे. आय वॉन्ट टू टेक बॅप्टिझम. वाय? कारण मी देवाला अनुभवलं आहे या व्यक्तीमध्ये ज्यांनी मला तुरुंगात येऊन क्षमा केली. आणि तो बाप्तिस्मा घेतो. आणि 2014 मध्ये त्याला परवानगी देतात की तो तर त्याच्या देशातून रोममध्ये परत जाऊ. त्याला रोममध्ये बॅन केलेलं कारण त्यांनी गोळी मारली, परंतु त्याला परत एकदा परवानगी देतात. तो म्हणतो की पोप जॉन पॉल II आता मरण पावले आहेत, मला त्यांच्या ग्रेव्हयार्डवर, त्यांच्या तळग्यावर प्रार्थना करायची आहे. आणि तो एक गुलाबाचं फूल घेऊन त्यांच्या ग्रेव्हयार्डवर जाऊन प्रार्थना करतो. एक कन्व्हर्जन, एक हीलिंग फक्त क्षमा करण्यात. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, क्षमा करणे हे दैविक आहे, परंतु हे माझ्याकडे शक्य आहे का? कॅन आय फॉरगिव्ह समवन हू हॅज हर्ट मी? मला माहिती आहे की क्षमा करणे भरपूर कठीण आहे. आणि ज्यावेळी हे व्यक्ती आपण ओळखतो, या व्यक्तींना ज्याच्यावर आपण भरोसा ठेवतो, ज्याच्याबरोबर आपण प्रेम करतो, आपल्या घरातील व्यक्तीच क्षमा करायचं खूप कठीण होते. परंतु मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे आज सकाळी. हॅव यू फॉरगिव्हन समवन who has hurt you? Have you forgiven someone who has hurt you? First question. Second question, what is the most difficult thing? सगळ्यात अवघड अशी परिस्थिती कधी होती जेव्हा तुम्ही कोणाला क्षमा केली? तुम्हाला आठवण येते का की इट वॉज द मोस्ट डिफिकल्ट थिंग फॉर खूप कठीण होतं, परंतु मी क्षमा केली. आणि तिसरा प्रश्न, फादर मला विचारू नका, मला क्षमा करायचंच नाही, ते माझ्या मनात विचार येत, कसं करू शकते? हाऊ कॅन आय फॉरगिव्ह? मी कसं करणार? मी क्षमा करणारच नाही. क्षमा सोडा, मी विचार सुद्धा करत नाही. नाही होऊ शकत. असे व्यक्ती आपल्यामध्ये आहेत. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण शुभवर्तमानात वाचतो, संत पेत्र येशू ख्रिस्ताला येऊन विचारतो, एका व्यक्तीने किती वेळा क्षमा केली पाहिजे? तुम्हाला माहित आहे का? मला काय ऐकायला येत नाही. तो येशू ख्रिस्ताला विचारतो किती वेळा क्षमा केली पाहिजे. आता यहुदी समाजात, इन द ज्यूइश ट्रेडिशन, एका व्यक्तीने एकमेकांना 3 वेळा क्षमा केली पाहिजे. किती वेळा? 3 वेळा, 3 टाइम्स. एक वेळा क्षमा केली, फादर जेरीने काय चूक केली, तुम्ही क्षमा केली. दुसऱ्या वेळी परत चूक करतो फादर, तुम्ही काय केलं? क्षमा केली. तिसऱ्या वेळी परत चूक केली फादर जेरीने, मग तुम्ही काय करणार? आता माझी डायरेक्ट
यहुदी समाजात फक्त 3दा. पेत्र काय म्हणतो, यहुदी समाजात 3दा मी येशू ख्रिस्तासमोर जरासं अजून वाढून बोलतो, म्हणून तो बोलतो एक 7 नंबर पूर्णतेचा नंबर आहे. नो, इट इज अ नंबर ऑफ फुलनेस. तो म्हणतो जर मी 7 वेळा माझ्या भावाला क्षमा केली तर चालणार का? किती वेळा? 7 वेळा. 1 2 3 4 5 6 7 आपण मोजू शकतो. 7 वेळा क्षमा केली तर चालणार का? माझ्या पतीने केलं, मी 7 वेळा त्याला क्षमा करणार. चालेल ना फादर, काय बोलता तुम्ही? 7 वेळा आता माझी येशू ख्रिस्त काय म्हणतो, किती वेळा? 7 वेळा 70 टाइम्स 7, 70 वेळा 7 किती झाले? कधी हिशोब केला की नाही गणित? 490 वेळा पत्नीने पतीला क्षमा केली पाहिजे. फादर सॅव्योनी फादर जेरीला किती वेळा क्षमा केली पाहिजे? 490 वेळा. कॅन यू काउंट? 1 झालं, 2 झालं, 3, अरे 200 झाले वाटतं मला. नाही 275 झाले वाटतं. मोजू नाही शकत. यू कांट काउंट. दॅट इज व्हॉट जीसस इज सेइंग. आम्ही मोजू शकत नाही. फादर किती वेळा? तेच करायचंय, परत क्षमा करायची आहे. मोजू शकत नाही. देर इज नो काउंट. कारण देव जेव्हा आपल्याला क्षमा करतो तेव्हा मोज धरत नाही. त्याच्यामध्ये एक दाखला दिला आहे, एक सेवकाचा आणि त्याच्या धण्याचं. तो धणी त्याला एक 10,000 टॅलेंट्स हे दिलंय की 10,000 द्रव्य क्षमा करतो. आणि ह्याचा अर्थ म्हणजे काय? 10,000 टॅलेंट्स म्हणजे 1,50,000 वर्षाचे सॅलरी. 1,50,000 वर्षाचे सॅलरी. इतकी कमाई तो क्षमा करतो. ओके, तू नको देऊ मला परत. परंतु जेव्हा ती सेवकाची पाळी येते, त्याचा जो सेवक आहे त्याला क्षमा करायला, ज्यांनी त्याच्याकडून उधारी घेतली आहे. आणि किती उधारी घेतली आहे? फक्त 100 दिनारी. त्यांनी 10,000 टॅलेंट्स आणि या व्यक्तीने फक्त 100 दिनारी. तो क्षमा करत नाही. आणि 100 दिनारी किती वर्षाची, किती महिन्याची सॅलरी आहे? फक्त 3 महिन्याचं पगार, फक्त 3. आणि ते 1,50,000. प्रभू काय सांगतोय की मी तुम्हाला जे काही तुम्ही मला सांगता ते मी क्षमा करतो, परंतु आपण थोडंही क्षमा करायला मागत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही क्षमा करा. लेट नॉट द सन गो डाऊन ऑन युअर अँगर. राग धरून ठेवू नका. सूर्य मावळायला देऊ नका. जर घरी भांडण झालंय, कोणाबरोबर बोलत नाही, क्षमा करा. हो अवघड आहे, परंतु क्षमा करा. मग कोण मला विचारणार की क्षमा कशाला करू? वाय शुड आय फॉरगिव्ह फादर? बरोबर ना? क्षमा का करायची आहे? क्षमा अशासाठी करायची आहे प्रिय बंधू भगिनींनो की ते आपल्याला चांगलं आरोग्य देते. इट हील्स अस. का सांगतो? कारण कुटुंबात कधी कधी आपल्याच दोघांमध्ये घरातच इतके भांडणं होत आहेत, इतकी आम्ही क्षमा करत नाही आणि आपण दुःखात रडत आहोत. वी आर शेडिंग टीयर्स वेन वी आर ऑल अलोन. इतके दुःख आहे, सो मच ऑफ पेन, सो मच ऑफ अनफॉरगिव्हनेस. आणि प्रभू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आपल्यामधील कोण आहे का जे दुःख धरून बसले आहेत, जे सोडायला नाही जात पुढे? तुम्ही जर क्षमा केली तर तुमचे दुःख नाहीसा होणार. कारण शास्त्र ज्ञानात व सायंटिफिक स्टडीमध्ये दाखवून दिलं आहे की ज्यावेळी आपण क्षमा करत नाही त्यावेळी आपल्या आरोग्यावर ते सरळ त्याचा प्रभाव दिसतो. आपल्याला स्ट्रेस होणार, टेन्शन येणार, झोप लागणार नाही, डोळे काळे पडतील, आपले हृदयाला ते प्रॉब्लेम्स होतील. कारण मी क्षमा करत नाही. काय होते जेव्हा क्षमा करत नाही? ख्रिस्त टाईम माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण एकमेकांशी बोलत नाही. आपल्या दोघांमध्ये जर भांडण झालं, तुम्ही समोरून आले, मग मी काय करतो? या बाजूला बघतो. तिकडनं आले की मग त्या बाजूला बघतो.
आता समजा पती पत्नीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे घरी आणि फादर बोलतात काय, तुम्ही एकमेकांना शांती द्या. शांती देणार का? ते कसे देतात? पीस बी विथ यू, पीस विथ यू. डोळ्यात डोळा बघून बघत नाही. यू कॅनॉट सी इन टू दी आय ऑफ द पर्सन अँड दॅट इज द स्ट्रेस. ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याच्याशी मी प्रेमात वागायला मला जमत नाही. दुसरीच गोष्ट, क्षमा आपल्याला एक स्वातंत्र्य देते. दोन व्यक्तींना ते स्वातंत्र्य देते, एक तर मला आणि ज्यांनी माझ्या विरुद्ध पाप केला आहे. आपण दोन व्यक्तींना स्वातंत्र्य देतो कारण दोघंही या भांडणात गुंतून पडले आहेत. दोघांच्या मध्ये टेन्शन आहे, दोघांच्या मध्ये खूप स्ट्रेस आहे. जर मी बोललो की मी या व्यक्तीला क्षमा करतोय तर मी त्या व्यक्तीला स्वातंत्र्य करतो आणि स्वतःला सुद्धा. जर मी हे केलं नाही, याचं उदाहरण म्हणजेच काय, जर माझ्या समोर एक पॉयझनचा बॉटल आहे आणि ते विष पॉयझन मी पितोय, मी राग धरून ठेवला आहे, क्षमा केली नाही, हे पॉयझनचं बॉटल पूर्ण पिऊन घेतो आणि थांबलोय की समोरच्या व्यक्तीला आता काहीतरी होणार आणि समोरची व्यक्ती आता खाली पडणार. हे असं होणार का? पॉयझन मी पिणार आणि समोरची व्यक्ती पडणार? इज इट गोइंग टू हॅपन? नाही. कोणाला ते प्रॉब्लेम होणार? फादर जेरीला. तेच होते जेव्हा आपण क्षमा करत नाही, ते आपल्यालाच तो तसा त्रास होतो. आणि म्हणून जर मी क्षमा केली तर माझंच बरं होणार. अँड यू डिझर्व इट. तुम्हाला त्याची गरज आहे आणि म्हणून आपण क्षमा केलीच पाहिजे. आणि जर आपण धरून ठेवलं तर त्रास मलाच, माझ्या शरीराला, माझ्या आरोग्याला होणार. तिसरी गोष्ट म्हणजे फॉरगिव्हनेस. आपण क्षमा करतो ना, आपल्याला वाटते की मी कमजोर आहे म्हणून मी क्षमा केली. बिकॉज आय एम वीक. या परिस्थितीमध्ये मी हरलो, मी जिंकू शकत नाही, नाहीतर मी सोडलंच नसतं त्याला फादर, सोडलंच नसतं. आता जेव्हा मी बाईक चालवत होतो, आता पाऊस पडत आहे, बाईक चालवत होतो, बाईक फास्ट चालवत असताना एका खड्ड्यात गेलो आणि कोणाच्या कपड्यावर सगळं पाणी उडालं, चिखल. रुक रुक रुक, तो मला सांगतोय आणि मी बोलतो रे बाईक छोड दे, बाईक छोड दे. नाही नाही, गलती हो गया, सॉरी सॉरी, माफ कर दो, माफ कर दो. बरोबर की नाही? चूक झाली. त्यांनी मला काय बोललं? इट्स ऑल राईट, पण आइंदा संभाल के चलाव. तो कमजोर झाला का मला क्षमा करून? कोण कमजोर झाला? मीनी क्षमा मागितली, सॉरी सॉरी. तो कमजोर झाला नाही, तो बलवान होता, त्यांनी मला क्षमा केली. आणि आय एम ग्रेटफुल. मला ते आठवण आहे अजूनपर्यंत की त्या व्यक्तीने मला क्षमा केली. ट्रेनमध्ये गेलो, जर टीसीनी पकडलं तर जाऊ द्या ना साहेब, जाऊ द्या ना, जाऊ, पुढच्या वेळेस काढतो लगेच. ओ, त्या टीसीनी मला सोडून दिलं, मी चूक केली, हरवलं माझं तिकीट, मी सापडलं, काहीतरी झालं, माहीत नाही कुठे आहे, माझं पास संपलं आहे. आपण चूक करतो तेव्हा आपल्याला वाटते की कोणी मला क्षमा केली पाहिजे, पण जेव्हा कोण माझ्याकडे क्षमा मागतो, मी क्षमा करायला तयार नाही. मला असं वाटते की मी कमजोर होणार, परंतु ते कमजोरताचं चिन्ह नाही, शक्तिवानाचं चिन्ह आहे. येशू ख्रिस्त क्रुसावर त्यांनी सगळ्यांना क्षमा केली. पिता त्याला माहीत नाही ते काय करत आहे, त्यांना क्षमा कर. तो हरला का? नाही. त्यांनी तो जंग जिंकला. त्यांनी मला जिंकलं, त्यांनी तुम्हाला जिंकलं, या जगाला जिंकलं आणि देव राज्य जिंकून दिलं, ते क्षमा करून. आणि जेव्हा आपण क्षमा करणार तेव्हा देवाचे राज्य माझ्या जीवनात येणार, माझ्या कुटुंबात येणार. आणि म्हणून मी क्षमा केली पाहिजे. मी कमजोर आहे म्हणून नाही, मी शक्तिशाली आहे म्हणून. आणि चौथीच गोष्ट, क्षमा म्हणजे एक भेट आहे, एक भेट, एक गिफ्ट. इट इज अ गिफ्ट अनडिझर्व्ड. म्हणजे समोरची व्यक्ती ते डिझर्व करत नाही, त्यांना क्षमा करणे योग्य नाही, तरी मी त्यांना क्षमा करतो. आपल्याला काय वाटते, जेव्हा येशू ख्रिस्त क्रुसावर होता, ते लोक जे त्याला मारत होती, त्याच्यावर थुकत होती, त्यांना माहीत नव्हतं ते काय करतायत म्हणून. त्यांना माहीत होतं, तरी येशू ख्रिस्त काय बोलतो? बापा, त्यांना क्षमा कर, त्यांना माहीत नाही. आपण सुद्धा आपल्या जीवनात जे लोक आपल्यावर सगळं दुःख
वाईट वागतात, आपल्या विरुद्ध आपलं छळ करतात, आपल्या विरुद्ध काही बोलतात, त्यांना आपण क्षमा केली पाहिजे. ते योग्य नाही त्यांना क्षमा करायला, तरीही मी त्यांना क्षमा करीन, कारण माझ्या देवाने क्षमा केली आहे आणि माझा देव मला सांगत आहे की बरं क्षमा कर. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ग्राम स्टेन्स आणि त्यांच्या मुलांना आपल्या भारत देशात जाळून टाकलेलं जिवंत एका गाडीत, आणि ग्राम स्टेनची बायको, पत्नी आणि त्या 2 मुलांची आई दुसऱ्या दिवशी लोकांच्या समोर येऊन म्हणते की मी त्या व्यक्तींना क्षमा करून टाकली आहे, कारण माझा प्रभू म्हणतो की क्षमा करा. आपण आज सकाळी जर कोणी आपल्या विरुद्ध गेलं असेल, कोणी आपल्याला दुखवलं असेल, तर आपण त्यांना क्षमा करू. आपण एक पहिलं पाऊल उचलू या मिसा बलिदानात की प्रभू मी त्या व्यक्तीला क्षमा करतो, क्षमा करते. आणि पहा देवाची कृपा, देवाची शांती, देवाचं आरोग्य आपल्या जीवनात कसं येणार. थोडा वेळ शांत राहू, आपले डोळे बंद करू, आणि जर अशी कुठली व्यक्ती असेल ज्यांना आपण क्षमा केली नसेल, राग धरून ठेवला असेल, तर क्षमा करण्यास कृपा मागू. गीत क्रमांक 68, हिम नंबर 68, स्वीकार स्वामी. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या लोकांकडून या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राची माता धन्यकुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंत्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळाली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस.
त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. गीत क्रमांक 80, हिम नंबर 80, पवित्र पवित्र. पवित्र पवित्र सौम्या तू महान, धरतीनं सारखा तुला मोठा मान. हो हो होसाना, हो हो होसाना, हो हो होसाना, हो हो होसाना. धन्य तो येणारा देव बापाचे नावान, धरतीनं सारखा तुला मोठा मान. हो हो होसाना, हो हो होसाना, हो हो होसाना, हो होसाना, हो होसाना, होसाना. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्य व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची बाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याचे द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगनयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र
आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. तारणाराची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आनंदाने आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आता ख्रिस्त शरीराचं वाटप करण्यात येईल. हे ख्रिस्त शरीर फक्त ख्रिस्ती लोकांसाठी, म्हणजे ज्यांनी बाप्तिस्मा आणि ख्रिस्त शरीर साक्रमेंट स्वीकारलेलं आहे त्यांच्यासाठी आहे. जे अन्य बंधू भगिनी या मिसासाठी हजर आहेत त्यांनी कृपया आपल्या जागेवर बसून प्रार्थनेत आणि गायनात भाग घ्यावा, ही नम्र विनंती. गीत क्रमांक 109, हिम नंबर 109, ये मम येशू. ये
प्रसाद गीत क्रमांक 110, हिम नंबर 110, ये प्रभु ये धावून ये. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रमेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. नवीण्याचा 6वा दिवस, पान क्रमांक 52, पेज नंबर 52. सर्वांनी एकत्र. हे पूज्य माते, तुझे यथोचित गुणगान कोण करू शकतो? तुझ्या महिमामध्ये सदैव नाविन्य आहे, कारण पवित्र आत्म्याच्या योगाने तुझ्या उदरी गर्भधारणा झाली आणि आपल्या कौमार्याचे रक्षण करून तू प्रभू येशूला जन्म दिलास. हे प्रभूच्या माते, तुला प्रणाम. तू सदैव कुमारी राहिलीस. गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेवेळी आणि गर्भधारणेनंतर देखील तू निष्कलंक कुमारी राहिलीस. म्हणून स्वर्गलोक व भूलोक तुझा गौरव करतात. हे दैवी फुला, प्रकाशमय तारका, तुझ्या कुशीतील बालकाची आराधना करून आम्ही तुझी स्तुती करतो, कारण प्रभू येशू आमचा राजा आहे आणि तू आमची राणी आहेस. प्रभू येशू ख्रिस्त आणि मानव यामधील तू मध्यस्थीचा दुवा आहेस. प्रभू येशू स्वर्गाचा स्वामी आहे, तू स्वर्गाचे द्वार आहेस. हे भाग्यशाली माते, तू कृपेच्या सिंहासनावर आहेस. तू विश्वकर्त्याला जन्म दिलास, ज्याला सारे जग सामावू शकले नाही, त्याला तू आपल्या गर्भामध्ये सामावून घेतलेस. संपूर्ण प्राणी मात्राच्या पालकांचे तू पालन पोषण केलेस. त्यामुळे तू धन्य आहेस. आपल्या पूज्य पुत्राजवळ, विश्वकर्त्याजवळ तू आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू येशूच्या प्रेमात राहून आम्ही त्याची सेवा करावी व त्याचे दर्शन आम्हास स्वर्ग राज्यात घडवावी, म्हणून तू आम्हासाठी कृपेची याचना कर. आमेन. पान क्रमांक 56, पेज नंबर 56. एकत्र. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारणी माते,
जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपले सर्व विनंत्या प्रार्थना मरियेच्या चरणी अर्पण करूया. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. एकत्र. गाब्रिएल देवदूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवादिले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझीही अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्न व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे प्रिय माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यांमध्ये व सुख दुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनवितो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. गीत क्रमांक 137, हिम नंबर 137, माय माय.
आजार आमचा बरा करशी, आजार आमचा बरा करशी, ही आशा आहे आमची मनाशी. माय